खानापूर तालुक्यातील पहिले ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल ट्रीटमेंट व कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांट सेंटर आता विट्यात सुरू झाले। येथे ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल म्हणजेच रूट कॅनॉल ट्रीटमेंट ही पूर्वीच्या पद्धतीने 3, 4 किंवा 5 सेटिंगमध्ये केली जात होती। तीच ट्रीटमेंट लॅबेमोड सारख्या ॲडव्हान्स दुर्बिणीद्वारे केवळ एकाच सेटिंगमध्ये किंवा एकाच विजिटमध्ये पूर्ण होते। त्यामुळे कमी कालावधीत जर जास्त दातांची ट्रीटमेंट असेल तर 2 ते 3 सेटिंगमध्ये ब्रिज बसवण्यासारख्या ट्रीटमेंट देखील पूर्ण होतात। तसेच या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांटसाठी ऑपरेशन थिएटर असणारे हे तालुक्यातील पहिलेच डेंटल हॉस्पिटल आहे। येथील सर्व ट्रीटमेंट हॉस्पिटलमधीलच तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण करतात। डॉक्टर पृथ्वीराज देशमुख व डॉक्टर पूजा देशमुख हे रूट कॅनॉल व इम्प्लांटमधील अनुभवी व दातांमधील MDS म्हणजेच मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी हे डिग्री प्राप्त असून सर्वच अत्याधुनिक ट्रीटमेंट ह्या एकाच छताखाली केल्या जातात। चला तर मग आपल्या दातांच्या कुठल्याही समस्यांसाठी आजच भेट द्या। आमचा पत्ता डॉक्टर देशमुख सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना व रूट कॅनॉल स्पेशालिटी सेंटर, दृष्टी हॉस्पिटल शेजारी, यशवंत नगर, विटा। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये मी वैभव कुलकर्णी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आत्ता आपण आहे विटा येथे। तर आपण पाहतो या ठिकाणी आत्ताच उमेदवारी अर्ज दाखल करून खाली उमेदवार आलेले आहेत। माझ्या पाठीमागे जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी लेंगरे गटातून जिल्हा परिषदेसाठी मनीषा बागल यांची उमेदवारी आत्ता दाखल झालेली दिसते। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात, काय सांगाल, आज उमेदवारी अर्ज दाखल केला? नमस्कार, मी मनीषा प्रकाश बागल, राहणार लेंगरे। 2026च्या जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका टेंबू योजनेचे जनक स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या आशीर्वादाने दमदार आमदार, लोकप्रिय आमदार आदरणीय सुहास भैया, युवा नेते, विटेनगरीचे उपनगराध्यक्ष अमोलदादा बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज लेंगरे गटामध्ये जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। मला तुम्हा सर्वांना आवर्जून सांगायचं आहे, ज्यावेळी मी पंचायत समितीची पहिल्यांदा सभापती झाले त्याच्या अगोदरच्या कारकिर्दीत आदरणीय अनिल भाऊ असतील, त्याचबरोबर कडेगावचे माजी आमदार आदरणीय मोहनशेठ दादा, त्याचबरोबर लोकप्रिय आमदार सुहास भैया यांनी चांगल्या पद्धतीने पंचायत समितीचा कार्यभार केलेला होता। आणि तुम्हाला या ठिकाणी मला सांगायचं की सुहास भैयांनी तर पंचायत समिती राज्यात प्रथम आणलेली होती। माझ्या पुढे एक आव्हान होतं की पंचायत समितीचं कामकाज करताना, परंतु ज्यावेळेला मी पंचायत समितीचं कारभार आदरणीय भाऊ आणि सुहास भैयांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीने आदर्शवत असा कामगार पंचायत समितीत केला। महिला सक्षमीकरण, सबलीकरण यावर जास्तीत जास्त भर दिला। ज्या बचत गटाच्या महिला आहेत त्यांना मी प्रोत्साहन दिले। त्याचबरोबर पाणी फाउंडेशन असेल, जलयुक्त शिवार असेल, यामध्ये सुद्धा मी चांगले असे काम केले। त्याचबरोबर मी अनेक उपक्रम असे पंचायत समितीच्या माध्यमातून राबवले। त्यामध्ये पंचायत समिती आली आपल्या दारी। आपल्या खेडेगावातील ज्या महिला असतील, वृद्ध महिला, माता, पुरुष किंवा शेतात राबणाऱ्या स्त्रिया असतील, त्यांना पंचायत समितीत रोज येता येत नव्हतं। त्यासाठी मी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनाच घेऊन त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या ज्या योजना असतील, ज्या महिलांच्या आता संजय गांधी निराधार योजना आहेत, श्रावणबाळ योजना आहेत, लाडकी बहीण योजना आहेत, लेक माझी भाग्यशाली योजना, या सर्व योजना त्या ठिकाणी जाऊन महिलांना प्रोत्साहित केले की तुम्ही योजनांचा लाभ घेऊ शकताय। त्याचबरोबर आपला खानापूर तालुका बेघर राहता कामा नये यासाठी मी खूप प्रयत्न केले। त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना असतील, रमाई योजना असेल, पंडित दीनदयाल उपाध्याय योजना म्हणजे जागा खरेदी योजना, या माध्यमातून ज्या तालुक्यातील घरं राहण्यायोग्य नाहीत अशा त्या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये किंवा रमाई योजनेमध्ये त्यांना घरांचा लाभ घ्यावा यासाठी मी त्यांचे भाग पाडले। आणि तुम्हाला या ठिकाणी आवर्जून मला सांगायचं आहे की जे आपल्या अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, आशा वर्कर असतील, यांच्या पाठीशी मी नेहमी राहिले। आणि आम्हाला अनिल भाऊंची शिकवण होती की भाऊ म्हणायचे, आपल्या जो सर्वसामान्य कार्यकर्ता आहेत, ज्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या सुखदुःखात तुम्ही नेहमीच सहभागी झाला पाहिजे। आणि त्या पद्धतीने आम्ही कुणाचे बारशे असो, ढवाळ जेवण असो, वाढदिवस असो, लग्न समारंभ असो किंवा दुःखाचा जरी कार्यक्रम असला तर आम्ही तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात आम्ही सहभागी झालेलो आहेत। आणि तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे, पंचायत समितीमध्ये मी चांगला असा कारभार केलाच। त्याचबरोबर मी आता लेंगरे गटामध्ये माझं एक लेंगरे गट म्हणजे माझं कुटुंब आहे आणि कुटुंबाची सेवा करण्याचं हे मला ही संधी मिळेल असं मला वाटते। आणि माझे तो सगळं कुटुंब देईल
आणि तुम्हाला या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे, माझं विजन म्हटलं तर मी ज्या पद्धतीने पंचायत समितीमध्ये आदर्शवत कारभार केला त्याच पद्धतीने मी जिल्हा परिषदमध्ये सुद्धा आदर्शवत कारभार करेन आणि माझ्या लेंगरे गटासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणीन मी आणि त्याचबरोबर महिला सक्षमीकरण असेल, रोजगार असेल, त्याचबरोबर शिक्षण असेल विभागावर मी जास्तीत जास्त भर देईन. आपल्या आमदार लोकप्रिय सुहास भैया अहमददादा आपल्या तालुक्याचा सुजलाम सुफलाम विकास करतीलच, तरीसुद्धा मी करण्याचा प्रयत्न करीन. एवढंच बोलते आणि थांबते. जय हिंद. आपण पाहिलं या होत्या मनीषा बागल. केलेल्या कामाच्या अनुभवातूनच आपण पुन्हा एकदा जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं त्यांच्याकडून पाहायला मिळालं. 5 वर्ष सभापती म्हणून असलेला अनुभव आणि मान्य स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या निर्धन असून काम केलेला अनुभव आणि पद असताना पद नसतानाही या मतदारसंघातल्या तळागाळात जाऊन काम करून त्या माणसांना न्याय मिळवून त्यांच्या कामासाठी लढणारा एक नेतृत्व आज जिल्हा परिषदेसाठी उभारत आहे. ही खरं तर गर्वाची गोष्ट आहे. सुहास भैयांनी किंवा अमोलदादांनी जो प्रगतीचा पर्व सुरू केलाय त्या पर्वाला एक चांगला हातभार लागण्याचं काम आज या ठिकाणी होत आहे. जसा आमदारकीला, जसा नगरपालिकेला बाबर पॅटर्न दिसला तसा याही इलेक्शनला तोच पॅटर्न आपल्याला परत दिसायला मिळेल याची हमी देतो. आज या ठिकाणी आम्ही पंचायत लेंगरे गटातून पंचायत समितीवर जिल्हा परिषदेच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी उपस्थित आहोत. मला वाटतं बाबर पॅटर्न हा तर दिसलाच आहे नगरपालिकेला, महिला राज दिसलंच आहे. याही वेळेस लेंगरे गटातही महिला राजच असणार आहे. मनीषाताई असतील, पायलताई असतील, दोघीही दमदार उमेदवार म्हणून आपल्या समोर येत आहेत. एक परखड वक्ता, एक संवेदनशील महिला, दोघीही आपल्या आपल्या ठिकाणी योग्य काम करतील. मला वाटतं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती योग्य हातांमध्ये जाणार आहे याची खात्री या निमित्तानं व्यक्त करते आणि आपल्या सर्वांना एकच आव्हान करते, येणाऱ्या 5 तारखेला आपण सर्वांनी या दोन्ही महिलांना भाऊंच्या संस्कारांवर चालणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक गटातल्या, प्रत्येक गणातल्या सर्वांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे आणि भाऊंचे जे काही कार्यकर्ते भाऊंच्या संस्कारांवर चालणारे आहेत सगळ्यांना पुढे येण्याचं काम हे आपण सर्वांनी करायचं आहे. एवढंच बोलते. तुम्ही देखील इच्छुक होता, काय आता तुमची भूमिका? खरं तर कसं असतं, समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये नेतृत्वाचा निर्णय आपल्याला मान्य करायचा असतो. काही प्रोटोकॉल्स असतात, नियम असतात आणि नियम, संयम आणि प्रोटोकॉल्स ह्यावर हीच खरी मला वाटतं राजकीय परिपक्वता असते. तर मला वाटतं जरी आज मतपत्रिकेवर माझं नाव नसेल तरी सुद्धा विकासाची धुरा ही योग्य हातांमध्ये आहे, या गोष्टीचा आनंद आहे. भाऊंनी नेहमी शिकवलेला आहे, नेहमी संस्कार दिलेले आहेत की मतदारसंघ हा आपला कुटुंब आहे. त्यामुळे माझ्याच कुटुंबातल्या 2 भगिनी आज इथं निवडणूक लढवत आहेत. याहून आनंदाची गोष्ट काहीच असू शकत नाही. या गोष्टीची खंत कधीच राहणार नाही की मला उमेदवारी मिळाली नाही. माझ्याच कुटुंबातील 2 भगिनी आज इथं उभे आहेत आणि त्यांना आपण प्रचंड बहुमताने विजय करून द्यायचा आहे.